श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते, कष्ट आपण करतो पण यश मिळत नाही, प्रयत्न आपण करतो पण अडचणी संपत नाहीत, घरात सगळं असूनही मनाला शांतता मिळत नाही, पैसा येतो पण टिकत नाही, नाती आहे पण मनात समाधान नाही. आणि अशा वेळी आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो, आता मी काय करू? पण कदाचित त्या क्षणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या अगदी जवळ असतं. ते म्हणजे स्वामींची सेवा. मित्रांनो, स्वामी सेवा म्हणजे केवळ देवासमोर दिवा लावणे किंवा पूजा करणे नाही. स्वामी सेवा म्हणजे आपल्या मनाला स्वामींच्या चरणी जोडणे, स्वतःमध्ये श्रद्धा, नम्रता, संयम आणि माणुसकी निर्माण करणे. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्वामी सेवा करण्याचे खरे महत्त्व काय आहे, स्वामींची सेवा केल्याने आपल्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामी सेवा कशी करावी जेणेकरून ती केवळ एक विधी न राहता आपल्या जीवनाचा आधार बनेल. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठीच या व्हिडिओपर्यंत घेऊन आले असतील. श्री स्वामी समर्थ. भाग 1. स्वामी सेवा म्हणजे काय? स्वामी सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन पूजा करणे नाही. स्वामी सेवा म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणे, स्वामींच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, अन्नदान करणे, वृद्धांचा आदर करणे, आईवडिलांची सेवा करणे, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासून स्वामींवर विश्वास ठेवणे. आपण स्वामींसमोर किती मोठी पूजा केली यापेक्षा आपल्या मनात किती श्रद्धा आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण देवाला आपल्या पूजेची भव्यता नको असते, देवाला आपल्या मनाची शुद्धता हवी असते. म्हणूनच सेवा करताना मनात असा भाव असावा, स्वामी, मी तुमच्यासाठी काही करत नाही, तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिलीत, हीच माझ्यासाठी कृपा आहे. भाग 2. सेवा का करावी? आपण देवाची सेवा का करतो? फक्त आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून, नोकरी मिळावी म्हणून, पैसा मिळावा म्हणून, घरातील समस्या संपाव्यात म्हणून? हो, या इच्छा असणे चुकीचे नाही. पण स्वामी सेवा केवळ इच्छा पूर्ण करण्याचे साधन बनली तर तिचा खरा अर्थ गमावतो. सेवा आपल्याला प्रथम बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आतून बदलते. आपला राग कमी होतो, अहंकार कमी होतो, मनातील भीती कमी होते, संयम वाढतो, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होते, आणि हळूहळू आपल्याला जाणवू लागतं, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या नियंत्रणात नाही, पण माझा दृष्टिकोन माझ्या हातात आहे. ही जाणीवच खूप मोठी शक्ती आहे. भाग 3. स्वामी सेवेचा पहिला फायदा. मनाला शांतता मिळते. आज माणसाकडे सुखसुविधा भरपूर आहेत, पण मनाची शांतता कमी झाली आहे. रात्र झाली की शरीर थकलेलं असतं, पण मन मात्र विचार करत राहतं, उद्या काय होईल, माझं काम होईल का, पैशांची व्यवस्था कशी होईल, माझं नातं टिकेल का, माझ्या घरातील समस्या कधी संपतील. अशा हजारो विचारांमध्ये मन अडकून राहतं. अशा वेळी स्वामींचं नामस्मरण आणि सेवा मनाला एक आधार देते. जेव्हा आपण काही वेळ स्वामींच्या चरणी शांतपणे बसतो, तेव्हा आपण आपल्या चिंता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो, आणि मनाला एक भावना मिळते, मी एकटा नाही. ही भावना अत्यंत शक्तिशाली आहे. भाग 4. दुसरा फायदा. संकटांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. स्वामी सेवा केली म्हणजे आयुष्यात कधीच संकट येणार नाही असा अर्थ नाही. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण सेवा आणि श्रद्धेमुळे संकटांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. पूर्वी एखादी अडचण आली की आपण घाबरायचो. आता आपण म्हणतो, स्वामी माझ्यासोबत आहेत, मी माझे प्रयत्न करतो, बाकी स्वामींवर सोपवतो. ही भावना माणसाला आतून मजबूत करते. कारण श्रद्धा म्हणजे संकट नाहीसं होणं नाही,
श्रद्धा म्हणजे संकटातही आपण तुटून पडणे. भाग 5. तिसरा फायदा. अहंकार कमी होतो. सेवा आपल्याला नम्र बनवते. जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो, एखाद्याला अन्न देतो, एखाद्या वृद्धाची सेवा करतो, तेव्हा आपल्याला जाणवतं, माझ्याकडे जे आहे ते फक्त माझं नाही. ही भावना अहंकार कमी करते. आणि जिथे अहंकार कमी होतो तिथे नाती सुधारायला सुरुवात होते. कारण अनेकदा घरातील भांडणाचं मूळ कारण मोठी समस्या नसते, मीच बरोबर आहे हा अहंकार असतो. सेवा आपल्याला शिकवते कधी माघार घ्यायची, कधी क्षमा करायची, कधी शांत राहायचं आणि कधी दुसऱ्याच्या दुःखाकडे समजून पाहायचं. भाग 6. चौथा फायदा. नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते. आपण ज्या गोष्टींचा सतत विचार करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. जर आपण सतत भीती, राग, मत्सर आणि तक्रारींचाच विचार करत राहिलो तर मनही तसंच होत जातं. पण नामस्मरण, सेवा, चांगले विचार आणि सत्कर्म यामुळे मनाला सकारात्मक दिशा मिळते. म्हणून दिवसातून काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घाई करू नका, मागण्या करू नका, फक्त नाम घ्या. काही वेळ स्वामींच्या चरणी मन शांत ठेवा. भाग 7. पाचवा फायदा. घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते. एका घरात सतत राग, तणाव आणि कटू शब्द असतील तर त्या घरात पैसा असूनही आनंद नसतो. पण घरातील एखादी व्यक्ती सेवा, नामस्मरण आणि शांत विचारांचा मार्ग स्वीकारते तर तिच्या वागण्यात बदल होऊ लागतो. ती कमी रागावते, कमी प्रतिक्रिया देते, जास्त समजून घेते. आणि एक व्यक्ती बदलली की कधी कधी संपूर्ण घरातील वातावरण बदलण्याची सुरुवात होते. म्हणून सेवा म्हणजे फक्त मंदिरातील कृती नाही, घरात प्रेमाने बोलणे ही सेवा आहे. आईवडिलांची काळजी घेणे ही सेवा आहे. पती पत्नीने एकमेकांना समजून घेणे ही सेवा आहे. मुलांना चांगले संस्कार देणे ही सेवा आहे. भाग 8. सहावा फायदा. गरजू व्यक्तीची सेवा म्हणजे स्वामींची सेवा. आपण स्वामींची मूर्ती मंदिरात पाहतो, पण स्वामींची सेवा केवळ मंदिरापुरती मर्यादित नाही. एखादा भुकेला माणूस दिसला, त्याला अन्न देणे ही सेवा आहे. एखाद्या वृद्धाला आधाराची गरज असेल, त्याला मदत करणे ही सेवा आहे. एखादा दुःखी माणूस आपल्या 2 शब्दांची वाट पाहत असेल, त्याच्याशी प्रेमाने बोलणे ही सेवा आहे. कधी कधी आपण मोठ्या दानाची वाट पाहतो, पण सेवा करण्यासाठी मोठे पैसे आवश्यक नाहीत. चांगले शब्द, थोडा वेळ, प्रेमाने केलेली मदत हेही सेवाच आहे. भाग 9. सातवा फायदा. मनात समाधान निर्माण होते. आज माणूस सतत म्हणतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. पण सेवा आपल्याला विचारायला शिकवते, माझ्याकडे जे आहे त्यातून मी कोणासाठी काय करू शकतो. हा प्रश्न जीवन बदलू शकतो. कारण जेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात थोडासा आनंद निर्माण करतो तेव्हा आपल्या मनात एक वेगळंच समाधान निर्माण होतं. आणि हे समाधान पैशाने विकत घेता येत नाही. भाग 10. स्वामी सेवा कशी करावी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्वामी सेवा नेमकी कशी करायची. यासाठी खूप मोठ्या विधीची गरज नाही. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार साधी सेवा करू शकता. 1. रोज नामस्मरण करा. काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने म्हणा. 2. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. पण दिवा लावताना मनातही एक दिवा पेटवा, अहंकाराचा अंधार दूर करण्याचा. 3. अन्नदान करा. तुमच्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्न द्या. 4. आईवडिलांची सेवा करा. त्यांच्या गरजा समजून घ्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला. 5. एखाद्या दुःखी व्यक्तीला आधार द्या. कधी कधी माणसाला पैशांपेक्षा आधाराची गरज असते. 6. प्रामाणिकपणे काम करा. तुमचे काम कोणतेही असो, प्रामाणिकपणे केलेले कर्तव्य ही देखील सेवा आहे. 7. स्वामींचे विचार आचरणात आणा. फक्त स्वामींचं नाव घेऊ नका,
स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. भावनिक प्रसंग. कल्पना करा, एक व्यक्ती अनेक वर्षांपासून अडचणींमध्ये आहे. त्याने अनेक ठिकाणी उपाय केले, अनेक देवांना नवस केले, पण मनाला शांतता मिळत नव्हती. एक दिवस तो एका स्वामी मंदिरात गेला. त्याने स्वामींसमोर बसून काही मागितले नाही. फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात काय होईल ते मला माहीत नाही, पण मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. त्या दिवसापासून त्याने एक छोटी सुरुवात केली. दररोज नामस्मरण, आईवडिलांची सेवा, गरजूला मदत आणि आपल्या कामात प्रामाणिकपणा. त्याच्या समस्या एका दिवसात संपल्या नाहीत, पण तो बदलला. त्याचा राग कमी झाला, त्याची भीती कमी झाली, त्याला स्वतःवर विश्वास वाटू लागला. आणि एक दिवस त्याला जाणवलं, स्वामींनी माझ्या समस्या कदाचित लगेच दूर केल्या नाहीत, पण त्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी मला बदलून टाकलं. हीच सेवेची खरी ताकद आहे. एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, स्वामी सेवा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सेवा व्यवहार बनवू नका. स्वामी, मी एवढी सेवा करतो म्हणून माझं हे काम झालंच पाहिजे, असा व्यवहार देवाशी करू नका. स्वामींवर प्रेम करा, श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवा. कारण कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते, आणि कधी कधी ज्या गोष्टीला आपण संकट समजतो त्यातूनच स्वामी आपल्याला मोठा धडा देत असतात. शेवटचा संदेश. आजपासून एक छोटासा संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. एखादं चांगलं काम करा, एखाद्याला मदत करा, एखाद्याला माफ करा, एखाद्याशी प्रेमाने बोला आणि दिवसाच्या शेवटी स्वामींसमोर फक्त एवढंच म्हणा, स्वामी, आज माझ्याकडून जाणून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा. उद्या मला आणखी चांगला माणूस बनण्याची बुद्धी द्या. कारण स्वामी सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. स्वामी सेवा म्हणजे आपल्या जीवनाला चांगुलपणाच्या मार्गावर नेणं. स्वामी सेवा म्हणजे मनातील अहंकार कमी करणं. स्वामी सेवा म्हणजे दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हास्य आणणं. स्वामी सेवा म्हणजे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणं. आणि स्वामी सेवा म्हणजे स्वामी माझ्यासोबत आहे त्या विश्वासाने जीवन जगणं. म्हणून आज एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि जर तुमच्या आयुष्यात स्वामींच्या सेवेने काही चांगला बदल झाला असेल तर खाली कमेंटमध्ये फक्त लिहा, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमचा हा एक शब्द दुसऱ्या एखाद्या भक्ताला श्रद्धेची नवी ताकद देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.